तो हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे की आपल्याला फोमो झाला आहे म्हणून आपण कुठल्याही इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक करायला हवी का आपल्याला फोमो झाला आहे म्हणून आपण त्याच्यापासून दूर राहायला हवं, याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहे. पहिला तर हे आपण मान्य करायला पाहिजे की आपल्याला फोमो झाला आहे आणि हा फोमो झाला असल्यामुळे आपण आता त्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करायची का नाही करायची हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आता गुंतवणूक गोल्डमध्ये करायची, सिल्वरमध्ये करायची हे तुम्ही ठरवायचं. खरं त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन मी तुम्हाला एक वेगळा देणार आहे, एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आपण आज डिस्कस करणार आहे. उदाहरण सोन्याचं घेऊया, की आपल्याला मान्य आहे की आज माझ्याकडे ती फिलिंग आहे की मला आज फोमो झाला आहे आणि मला गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे होती, जी मी केलेली नाही आहे. एक उदाहरण म्हणून जर बघायचं झालं तर आपण 10 तोळे सोनं 1,00,000 किमतीने जर घेतला असेल आणि आज आपल्याला वाटतंय की मला अजून 10 तोळे सोनं घ्यायचं आहे 1,50,000 किमतीने, तर तुम्ही पहिले 10 तोळे आणि आत्ताचे 10 तोळे असे 20 तोळे सोनं जर घेतलं और इन्व्हेस्टमेंट केली तर त्याची ॲव्हरेज प्राईस ₹1,25,000 प्रति तोळा होणार आहे, जी आत्ताच्या बाजारभावापेक्षा 25,000नी कमी आहे. त्यामुळे जर आज सोनं परत ₹1,25,000 पर्यंत जरी आलं तरी तुम्हाला नुकसान होणार नाही आहे आणि तुम्ही तुमच्या फोमोवरती पॉझिटिव्हली मात केलेली आहे. तुम्ही बाईंग पण केलं गोल्डमध्ये, वरच्या भावाने केलं, बट तुमची ॲव्हरेज प्राईस जी आहे ती ₹1,25,000 इतकीच आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला उद्या जर सोन्याचा भाव ₹1,50,000 वरनं 1,25,000 जरी आला तर तुम्हाला होणारे दुःख हे फार कमी असेल आणि त्याचा तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. याच्यावरती दुसरा पर्याय हा आहे की फोमो झाला आहे आणि आपल्याला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे. ती जर करायचीच नसेल आणि आपल्याला ह्या फोमोपासून सुटकारा जर हवा असेल तर यावरती एक सुंदर पर्याय असा असू शकतो की आपण दररोज सोन्याच्या किमती बघायच्या बंद करायच्या, जेणेकरून आपल्याला त्याची किंमत किती आहे हेही कळणार नाही आणि आपल्याला न झालेला प्रॉफिट किती आहे हेही कळणार नाही. आता ही फोमो मानसिकता कशी हाताळायची हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. ॲडिशनल सोन्यामध्ये परचेस करून का त्याच्यापासून लांब राहून, दोन्ही सिच्युएशनमध्ये होणारा प्रॉफिट किंवा होणारे नुकसान हे सर्वस्वी तुमचेच असणार आहे. त्यामुळे निर्णय घेत असताना विचारपूर्वक घ्या. धन्यवाद.